नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आज प्रत्येक देशवासियांसाठी संमिश्र दिवस आहे, कारण आज देशवासियांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत तर एका डोळ्यात दुःख। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर पाकच्या तावडीतून सुटका होणार आहे। आज बाघा बॉर्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायुदलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत परतणार आहेत। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ही दोन दृश्य आपण या क्षणाची पाहतोय। एकीकडे अभिनंदन मायदेशी परतणार आहे। दुपारी साधारणतः 2 नंतर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून मायदेशी परततील असा एक अंदाज वर्तवला जातोय। तर दुसरीकडे नाशिकची ही दृश्य नाशिकच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यास आता काही क्षणच शिल्लक आहे। अगदी काही क्षणात अंत्ययात्रेला वीरपुत्र निनाद यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। नाशिक आणि आसपासच्या पंचक्रोशीतील अनेक जण या वीरपुत्राला सलाम करण्याकरता शहीद झालेल्या या जवानाला अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। भारताच्या रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठ्या विजयाची पहिल्यांदा बातमी आपण पाहूया, कारण भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर पाकच्या तावडीतून आज सुटका होणार आहे। एकीकडे सुटका होणार आहे अभिनंदन यांची, तर दुसरीकडे ही ताजी दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी निनाद मांडवगणे यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार पार पडते। शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्याकरता नाशिकमध्ये आज गर्दी होताना दिसते। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे, प्रत्येक जण आज त्या ठिकाणी भावुक होत असेल, देशभक्तीपर घोषणा दिला जात असेल, कसं वातावरण या क्षणी पाहायला मिळत आहे? शोकाकुल वातावरण आहे, निशब्द वातावरण आहे। प्रचंड मोठी गर्दी जरी सगळ्यांची असली तरी या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रत्येक व्यक्ती या निनादला अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून एकत्र झालेला आहे। आपण बघतोय की ओझरच्या हॉस्पिटलमधून निनादचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरी जवळपास 1 तास या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून 10:30 वाजता हा अखेरचा प्रवास अंत्ययात्रा निनादच्या घरून ही सुरू होणार आहे। शासकीय इतमामामध्ये साधारणतः 11च्या आसपास निनादवर अंत्यसंस्कार होतील। व्यर्थ न हो बलिदान असं म्हणत जे आपल्या देशाच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे सगळे कुटुंबीय असो, नातेवाईक असो, परिचित असो आणि सर्वसामान्य नाशिककर सुद्धा असो, मोठा जनसागर या ठिकाणी आलेला आहे। आणि या प्रत्येकाच्या मनात भावना एकच आहे, देशप्रेमाची। आपल्याला माहिती आहे की निनादचं घर नाशिकच्या ज्या भागात आहे, वडाळा भागात, त्याला लागूनच एअरफोर्सच्या आर्टिलरी सेंटरची हद्द सुरू होते। आकाशातनं सतत गिरणारे हेलिकॉप्टर, लष्करी विमान याचं आकर्षण निनादला लहानपणापासूनच होतं। तेव्हाच त्याने ठरवलं होतं की मी लष्करात जाणार, मी वैमानिक होणार, मी हवाई दलात जाणार। नाशिकच्याच भोसले मिलिटरी स्कूलमध्ये 10वी पर्यंत निनादनं शिक्षण घेतलं। आपण बघतोय की या ठिकाणी जो सगळा भाग आहे, एअरफोर्सचा युनिट कमांडर आणि एअरफोर्सचे सगळे अधिकारी आपण बघतोय की हे सगळे एकत्र आहे या ठिकाणी निनादला अखेरचा निरोप देण्यासाठी। त्याचे मित्र आहेत, आप्तस्वकीय आहे, आप्तेष्ट आहे आणि नाशिककरी आहे। आणि या सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की लष्कराच्या याच गाडीतनं युनिट कमांडर किंवा युनिट सहित हे सगळे या ठिकाणी इथे आले। 10वी पर्यंत नाशिकला भोसले मिलिटरी जी सैनिक शाळा आहे याच ठिकाणी निनादचं खरं शिक्षण झालं। आणि निनादनं त्याही वेळेस ठरवलं हेच होतं की मला लष्करात जायचंय। त्याचे वडील सुद्धा गौरवानं सांगायचे हे स्वप्न त्याचं लहानपणापासून होतं आणि जिद्दीनं त्याने ते पूर्ण केलं। त्याची आई सुषमा यांनी ज्यावेळेस निनादच्या जाण्यावर प्रतिक्रिया दिली, बोलतानाही हेच म्हटलं की डोळ्यात अश्रूचा एक थेंब सुद्धा नव्हता। माझा एक मुलगा
देशासाठी अर्पण केलं, देशासाठी त्याने बलिदान दिलं, माझं जीवन समर्पित राहिलं, मला त्याचा अभिमान आहे. काय म्हणावं या कुटुंबाला की त्याची पत्नी, त्याच्या पत्नीची सुद्धा प्रतिक्रिया तितकीच बोलकी. फेसबुकवर ज्या प्रकारे लोक वेगळ्या प्रकारच्या कॉमेंट टाकताय, देशप्रेमचा ऊत आलेला आहे. बंद करा हे फेसबुक वॉर. सीमेवर जाऊन लढा तर तुम्हाला कळेल की लढाई काय असते, त्याचे परिणाम काय होतात. शांतता हवी आहे आम्हाला असंही म्हणताना त्या मातेचा कसा असेल. आपण बघतोय की एअरफोर्सचे सगळे युनिट कमांडर आता त्याच्या घरापर्यंत जी पूर्ण त्यांनी व्यवस्था केली, आणखीन सगळे आपल्या सहकारी, आपला सैन्यातला सहकारी निनादला अखेरचा निरोप देण्यासाठी आले आहेत. 2015 साली निनादला हैदराबादला ज्यावेळेस राष्ट्रीय अकादमीमधलं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं, यानंतर निनाद प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुवाहाटी, आसाम या ठिकाणी सेवा बजावत श्रीनगरला पोस्टिंगवर गेला. बडगामच्या या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये 6 जण शहीद झाले, त्यातलाच एक निनाद आणि तो नाशिकचा. त्याची सासूरवाडी लखनौची, सगळं कुटुंब लखनौला गेलं होतं. अवघी 2 वर्षांची मुलगी, 2 वर्षाच्या मुलीचा आत्ताची 2 वर्षाची होणार तिच्या वाढदिवसासाठीही निनाद येणार होता, पण आली ती बातमी निनाद. अवघ्या 1 महिन्यापूर्वीच निनाद या ठिकाणी आला होता. खरं तर बँक अधिकारी असलेले त्याचे वडील अनिल मांडोगणे, आई सुषमा यांना 2 मुलं, मोठा निनाद, छोटा नीरव. मोठा निनादला पहिल्यापासूनच देशसेवेचाच ध्यास होता, तर छोटा नीरव याला अकाउंटन्सीची आवड होती. तो आता जर्मनीत चार्टर्ड अकाउंटंट झालाय, तिथे शिकतोय. तोही या ठिकाणी तसाच पोहोचलाय आणि पार्थिव काल रात्री पोहोचल्यानंतर लष्करी इतमामात आदरांजली वाहण्यात आली, सन्मान देण्यात आला. प्रशासनाचे, पोलीस दलाचे, हवाई दलाचे, लष्कराचे सगळेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार होते, खासदार होते, त्याचे कुटुंबीय सुद्धा होते आणि एका निशब्द वातावरणामध्ये त्याला आदरांजली देण्यात आली. निश्चित प्रश्न. शहीद निनादचं पार्थिव आता त्याच्या घरी पोहोचलेलं आहे आणि याच ठिकाणी साधारणतः तासभर अंत्यदर्शन असेल, आणखीन अखेरच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार. लागली. प्रशांत, या ठिकाणी राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे का, माहिती आहे? नक्कीच लागवी. सरकारच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन निनादच्या अखेरच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणार आहे. याचबरोबर स्थानिक आमदार, खासदार तर कालपासूनच या ठिकाणी आहे. ओझरच्या विमानतळावर ज्यावेळेस निनादचं पार्थिव दाखल झालं त्याही वेळेस आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या, महापौर रंजना भानसी होत्या, जिल्हाधिकारी व्ही राधाकृष्णन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यासह युनिट कमांडर आणि एअरफोर्सचे सगळेच अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. हा विषय कोणत्याही एका राजकारणाचा नाही, तर समाजकारणाचा नाही, तर प्रत्येक सर्वसामान्य देशवासियांचा आहे. शहीदाला आदरांजली देताना, शहीदाला अखेरचा निरोप देताना पोचणारा प्रत्येक जण त्याच्या मनामध्ये स्फुल्लिंग एकच आहे, ते म्हणजे देशप्रेमाचं. एका डोळ्यात असू तर एका डोळ्यात अक्षरशः अंगार फुललेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणचा प्रत्येक जण दिसतोय. हवाई दलात त्याच्याबरोबर काम करणारे त्याचे सहकारी जे त्याच्या आठवणी काल बोलत होते, जागवत होते. निनादचा हसरा, खेळकर, सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव, आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोणत्याही परिस्थितीत संधी मिळावी ती देशासाठी काही करण्याची, त्याग करण्याची. अखेरचं पदसंचलन सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. निनादचं पार्थिव जे त्याच्या घरामध्ये आता जाणार आहे त्याला अखेरची सलामी देण्यासाठी, अखेरची मानवता देण्यासाठी, त्याच्या प्रत्येक अखेरच्या क्षणाचा सोबती होण्यासाठी त्याचे हे सगळे सोबती अक्षरशः एकत्र उभे. सगळ्यांची नजर तिथेच आहे निनादकडे. लष्कराची कडी शिस्त कशी असते हे आपण डोळ्यांनी बघतोय. शिस्त जरी डोळ्यापुढे असली तरी मनामध्ये, डोक्यात काही असो, पण देशप्रेम किंवा देशासाठी काही करायची संधी मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आपण बघतोय की ज्या गाडीमध्ये आता ओझरच्या लष्करी हॉस्पिटलमधून निनादची पेटी आली आहे, सलामी देत आहेत सगळे. आणखीन ती पेटी आता त्याचे मित्र आणि हवाई दलाचे युनिट कमांडर सहित सर्व एअरफोर्सचे जवान
विजयाच्या घोषणा देण्यात येतात। शहीद निनादला अखेरचा निरोप आज दिला जाणार आहे। समुदायाकडनं उत्स्फूर्तपणे निनादला आता त्याच्या घराकडे घेऊन जात आहे। त्याचेच लष्करातले एअरफोर्सचे सगळे जे साथीदार आहे अंतिम मानवंदना देत पदसंचलन करीत भारत माता की जय। जय मातरम मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। महिलांना तिकडे बसायला खुर्च्या आहेत, तिकडे बघून घ्या। महिलांना बाकीचे सगळे तिकडे बघून घ्या। शहीद निनाद अमर रहे अशा घोषणा देत निनाद यांचा पार्थिव त्यांच्या नाशिक इथल्या मूळ घरी आता दाखल झालेला आहे। साधारणतः तासभर हे पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता ठेवलं जाईल आणि त्यानंतर मात्र अखेरच्या प्रवासाला अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। शहीद निनाद अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। नाशिक आणि आसपासच्या गावातून अनेक जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रत्येकालाच या वीरपुत्राचा अभिमान असल्याचं दिसतंय। बडगाममध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून नाशिक येथील पायलट निनाद मांडवगणे हे शहीद झाले। औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे 26व्या तुकडीचे ते माजी विद्यार्थी। तिथून पुणे इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांची निवड झाली आणि गेल्या 9 वर्षांपासून हवाई दलात ते कार्यरत होते। बडगाम इथं MI-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं, ज्याचं सारथ्य निनाद मांडवगणे करत होते आणि त्यात असताना वीरमरण आलंय। प्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या पायलट प्रोजेक्ट संदर्भातली भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची अखेर पाकच्या तावडीतून सुटका होणार आहे। साधारणतः दुपारी 2 नंतर अभिनंदन वर्धमान हे वाघा बॉर्डर इथून मायदेशी परततील।
लाहोरवरून रावळपिंडी आणि त्यानंतर वाघा बॉर्डर असा प्रवास करत अभिनंदन मायदेशी परतणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनंदन यांचा मायदेशी परतणं हे भारताच्या कूटनीतीचा विजय मानलं जातोय। भारताच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे। खरं तर अभिनंदन यांच्या सुखरूप परतण्याकरता अनेक ठिकाणी विशेष प्रार्थनेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं। अमेरिकेनं भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मध्यस्थ करू आणि लवकरच चांगली बातमी या दोनही देशांना मिळेल असे संकेत दिलेले होते। आणि त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय दबाव भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आला आणि त्यातूनच अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय इम्रान खान यांनी पाकिस्तान इथल्या संसदेत घेतला आणि त्या संदर्भात काल दुपारी घोषणा सुद्धा करण्यात आली। साधारणतः काल 4च्या दरम्यान संध्याकाळी 4च्या दरम्यान इम्रान खान यांनी पाकिस्तान इथल्या संसदेतून अभिनंदन यांची आम्ही सुटका करण्यास तयार आहोत, सुटका उद्या करू अशी घोषणा केली आणि त्यानंतर मात्र भारतात जल्लोष साजरा करण्यात आला। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? दुपारी 2 वाजता सगळ्यांचंच लक्ष हे वाघा बॉर्डरवर असणार आहे। कधी एकदा अभिनंदन परत येतोय याची उत्सुकता प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे। बरोबर आहे, ही उत्सुकता आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये। आणि मी सध्या पाकिस्तान भारत सीमेवरती जे वाघा बॉर्डर आहे तिथे आहे। माझ्या मागे जर बघितलं आपण तर तुम्हाला पाहायला मिळेल की संपूर्ण इथून जवळपास 23 किलोमीटर लाहोर आहे आणि भारत पाकिस्तान जिथे शिरोमणी होते आणि त्या 30 किलोमीटर कार्यक्रम जो आहे तो इथून जवळपास 1 किलोमीटर आहे। आणि इथे मोठ्या संख्येने आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीने माहिती मिळतंय की दुपारी 2च्या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे याच सीमेवरती येतील आणि इथूनच ते भारतात प्रवेश करतील, या मायदेशी इथेच प्रवेश करतील। आपल्याला एक आठवण सांगतो, याच रस्त्याने तत्कालीन पंतप्रधान जे होते अटल बिहारी वाजपेयी जेव्हा ते शांती वार्तासाठी पाकिस्तानला गेले होते तेव्हा याच रस्त्याने ते गेले होते आणि इथूनच ते लाहोर संदर्भात जी बस सुरू झाली होती ते देखील याच रस्त्याने सुरू होते। कितीही वाद असला, कितीही तणाव असला तरीही बॉर्डर कधीही बंद होत नाही। आणि याच्या बाजूला जर बघितलं आपण उजव्या साईडला तर ही जी बिल्डिंग दिसते इथे पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या वस्तूंसाठीचं हे मार्केट आहे आणि हे गेल्या 4 ते 5 दिवसापासून साधारणतः 6-7 दिवसापासून हे मार्केट बंद आहे। आणि तरी पण इथे तणावाची परिस्थिती आहे भारत आणि पाक सीमेवरती। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं भारताचे सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे याच मार्गावरून येणार आहे। इथे सध्या जय्यत तयारी सुरू आहे कारण की पंजाबचे मुख्यमंत्री जे आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग ते देखील इथे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की एक आगळा वेगळा कार्यक्रम इथे पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण की ज्या पद्धतीने हे वातावरण आहे, स्फूर्तिदायक वातावरण आहे। मोठ्या संख्येने आता हळूहळू लोक देखील एकत्र होतोय। हातामध्ये त्यांच्या झेंडे आहेत, जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर समोर झेंडे घेऊन अनेक तरुण येत आहे। मोठ्या संख्येनं राष्ट्रीय पातळीवरचे वृत्तवाहिन्या, आंतरराष्ट्रीय पातळीच्या वृत्तवाहिन्या इथे पोहोचलेल्या आहेत आणि बहुतांश सगळ्यांची इच्छा आहे की अभिनंदन वर्तमान हा जेव्हा भारतात पोहोचेल तेव्हा त्याचं चित्र, त्याची पहिली छबी हे प्रत्येक नागरिकाला पाहायला मिळावी, त्यासाठीच हा प्रयत्न आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। खरं तर भारत आणि पाक यांच्यातील संबंधाचा आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे कारण अभिनंदन मायदेशी परतणार आहे आणि याच विषयी वाघा बॉर्डर इथं उपस्थित असलेल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय। अभिनंदन सर हैं, वो हमारे गांव के पास से जो पहला हमारा जो पाकिस्तान से जो पहला बॉर्डर खुला हुआ है इससे आ रहे हैं। हमें बहुत खुशी है। वो हमारे हीरो हैं, अपनी जान मान की परवाह ना करते हुए पाकिस्तान में गए और वहाँ अटैक करके फिर वापस आ रहे हैं। बहुत खुशी है सर हमें। हम सुबह 4:30 बजे उनका वेट कर रहे हैं। हमें उनको अगर मौका मिला तो उससे मिलेंगे सर। उन्होंने हमारा देश का नाम ऊंचा किया है। काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा इथं चकमक झालेली होती। सुरक्षा दलांची अतिरेक्यांसोबत ही चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 2 अतिरेकी ठार झालेले आहेत।
जैश ए मोहम्मदचे हे 2 अतिरेकी ठार झालेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला चांगलाच दणका बसलाय। भारताने केलेल्या प्रत्युत्तरात हे 2 दहशतवादी ठार झालेले आहेत। काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा या ठिकाणी लष्कर आणि जैश ए मोहम्मद या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती। वारंवार पाकिस्तानकडून आगळीक केली जाते आणि याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेले आहे आणि यातच 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेले आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 2 हे दहशतवादी असल्याचं कळत आहे। एकीकडे शांततेची चर्चेची भाषा करायची आणि दुसरीकडे मात्र वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राहायचं पाकचं हे वागणं आहे। उरी इथून पाककडून जोरदार गोळीबार आज सुद्धा झाला। पाकच्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे आणि या गोळीबाराला भारताकडून मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण अर्थातच ताज्या बातम्या पाहण्याकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत।